सर्वप्रथम आपणास सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आपल्यासमोर शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारित एकपात्री प्रयोग सादर करीत आहे. विजेसारखी तलवार चालवून गेला, विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हादरवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हादरवून गेला. वाघनट्याने अफजल्याचा कोथळा फाडून गेला. असा मर्द मराठा शिवबा फक्त एकच होऊन गेला, फक्त एकच होऊन गेला. सत्य धर्माचा विजय, उन्मत्तांचा संहार, जनशक्तीचा आणि क्रांतीचा शिव ज्या स्तंभातून प्रगटला तो स्तंभ म्हणजे महाराष्ट्र धर्म. या स्तंभातून सुलतान रूपी हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी प्रकट झालेला महारुद्र नरसिंहाचा अवतार, ज्यानं अय्यमेने दिलेल्या आशीर्वादाच्या बळावर आणि भवानी तलवारीच्या जोरावर हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले, असा जाणता राजा शिवकल्याण शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या एकपात्री अभिनयाला सविनय आणि साभिनय आपल्या समोर सादर करतो. परवा मुंबईला हिंदू मुसलमानाची दंगल झाली. का झाली, कशासाठी झाली, खरं परंपरा भाग वेगळा, पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ऐन 25 ची एक लावण्याकणी युवती होती. तिकडे अरबपणी तर बघावर आणि बघातरावर इतके लावण्याकणी त्या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अब्रू उठावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगल एक जोडा करताना काढून चिनात ते सगळे तिच्या घराच्या दिशेने सरकू लागले. बघता दारावर ठरका पडू लागल्या. आपली होती बाबांनी शहाणी घाबरली. खिडकीने बघितलं, कोणी दिसले, एखादा जाणी आला, त्याची जीवाच्या आकांत रडत सोडली. मुंबईच्या रस्त्यावरला सैरावैरा पडते, काढून चिरात्र धावते आहे. धावता बोळत चिली, बोळाच्या घरात तिला उजेड दिसला. तर दारापुढे आली, दार ठोठावलं, दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐतिहासिकचा एक हिंदू युवक. बाहेर दंगल झाली हिंदू मुसलमानाची. ही मुलगी मुसलमान हिंदू माझ्या घरात उभी कशी? त्याने विचारलं, काय होत? ती मुलगी म्हणाली, काय गुंड माझ्या पाठ लागवड रात्री गुंड आसरा मिळेल का? माझी अपरोटाचा भोग भेटाय त्यांचा. युवक म्हणाला, निश्चिंत की घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, सांगितलं, शांत झोप येतं. इथं तुला कसली भीती नाही. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर. ती होती झोपी गेली. आधाराशी राखण करत बसला. पण राखण करता डोक्यात एक विचार आला की बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची. ती मुलगी मुसलमान, मी हिंदू. त्या हिंदूच्या घरात आश्रय मागितलाच कसा? आणि मी गुंड तुझ्या अभिनयाच्या उद्देशाने तुझ्या पाठलावर आहे. मी घरात एकटाच आहे, मी तरुण आहे. मनात आलं तर आता या क्षणी इथंच मी तुझी अभिनय शकतो. तुला माझ्या काढून वाचवणार कोणी नाही. मग कुठल्या भरोशात तू माझ्या घरात निश्चितपणे थांबलेस? रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहून याने विचारलं, काय दंगल चालली हिंदू मुसलमानाची? तू मुलगी मुसलमान, मी हिंदू. मग या हिंदूच्या घरात आसरा मागितलाच कसा? आणि ते गुंड तुझी अभिनयाच्या उद्देशाने तुझ्या पाठलावर होते. मी घरात एकटाच होतो, मी तरुण होतो. मनात आलं असतं तर मीही रात्र तुझी अभूतू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतून वाचवणारी कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर तू माझ्या घरात निश्चितपणे थांबलीस? तेव्हा ती युवती म्हणाली की गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी बेभानपणे पडत होते. काढून चिरात्र धावत होते. धावता बोळा चिले. बोळातल्या घरात मला उजेड दिसला. धमकत्या मनानं दारापुढे आले. पण दार ठोठावण्याच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतनं मी डोकावून बघितलं आणि मगच मी दार ठोठावलं. कारण तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतनं मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहित आहे की ज्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. गेल्या 350 वर्षानंतर माझ्या राजांबद्दल जी प्रतिमा आहे ना, ही प्रतिमा आहे. शिवाजी राजे स्मरणार्थ आहेत ते फक्त एवढ्याच आहे. त्याच्या विचारांचा जय जयकार आहे तो फक्त एवढ्याच आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर एका ठिकाणी म्हटले होते की मला मराठी भाषेतला शिवाजी व्हायचा आहे. म्हणजे शिवाजी फक्त नाव नाही, शिवाजी फक्त कर्तृत्व नाही, तर शिवाजी त्याचं सर्वोच्च परिमाण आहे. मला काय व्हायचं तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेल तिथला शिवाजी व्हायचा आहे, सर्वोच्च व्हायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजही आपण जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे माणसाला किंमत देत नाही. एक माणूस म्हणून आपल्याला आपण माणसाकडे पाहत नाही. आणि म्हणून मला
या कथानकाचा शेवट या 4 ओळींमधून करावा असं वाटतो की हिंदू मंदिर मस्जिद गुरुद्वारे में बांट दिया भगवान को, मंदिर मस्जिद गुरुद्वारे में बांट दिया भगवान को, सागर बांटा धरती बांटी, मत बांटो इंसान को, मत बांटो इंसान को, मत बांटो इंसान को।